गजानन महाराज पालखी मार्गाची डागडुजी आणि स्वच्छता सुरू झाली असून पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे देखील स्वतः रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. महापालिकेनं अखेर श्री गजानन महाराज संस्थानच्या शहरातील पालखी मार्गाच्या डागडुजीला सुरुवात केली. पद्मशाली चौक ते जोडबसवण्णा चौक दरम्यान खड्डे बुजवण्यात आले. मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या कामांची पाहणी केली. गजानन महाराज पालखी सोहळा रविवारी शहर मुक्कामी येत आहे. तुळजापूर नाका परिसर, जोडबसवण्णा चौक परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. साठे चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत पाणी साचतं. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असते. या पार्श्वभूमीवर या मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मार्गावरील अनधिकृत खोकं, अतिक्रमण, रस्त्यावरील धूळ, विद्युत खांबावरील फलक, स्टिकर्स, रस्ता दुभाजकामधील गवत आदी कामं सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान शनिवारपर्यंत ही सर्व कामं पूर्ण होतील असं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सांगितलं. दरम्यान कालिका मंदिरासमोरचा पूर्ण रस्ता खराब झालाय. या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचं दिसून आलं. केवळ 100 मीटर डांबरीकरण करावं लागणार आहे. गजानन महाराजांच्या भक्तांनी या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशी मागणी केली आहे. मनपा आयुक्तांनी पालखी मुक्कामांच्या ठिकाणची पाहणी केली. पूजन प्रशाला, उपलब्ध मंगल कार्यालय या ठिकाणी शौचालय, पाणी, तात्काळ साफसफाई करणारी यंत्रणा तैनात ठेवावी अशा सूचना देखील यावेळी करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, नागनाथ मेंडगुळे आदी उपस्थित होते.